नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला चारित्र्य प्रमाणपत्र किंवा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणतो. हे चारित्र्य प्रमाणपत्र घरबसल्या कशा पद्धतीने काढायचं याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला पोलीस भरतीसाठी लागत असेल किंवा आर्मी भरतीसाठी लागत असेल, अग्निवीर भरतीसाठी लागत असेल किंवा तुम्हाला एखादा जॉब करण्यासाठी लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी जरी लागत असेल, तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा चारित्र्य प्रमाणपत्र घरबसल्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून या ठिकाणी काढू शकता. त्याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासाठी जी एन-ओ-सी लागते ती एन-ओ-सी कशा प्रकारे तयार करायची, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने कॅरेक्टर सर्टिफिकेटचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम Googleवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र काढायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी Googleला सर्च करा. सर्च केल्यानंतर खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर येईल. तर पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस एक नंबरचा पर्याय, त्यावरती क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम बघा या ठिकाणी युजर आयडी, पासवर्ड टाकायचा आणि लॉगिन करायचं. आपण पहिल्यांदाच फॉर्म भरतोय तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतोय. या पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या व्यक्तीचं या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं. लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव टाका, ऑटोमॅटिकली मराठीत येईल. फर्स्ट नेम या ठिकाणी स्वतःचं नाव टाका, ऑटोमॅटिकली समोर मराठीत येईल. मिडल नेम या ठिकाणी फादर किंवा या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं, ऑटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल. नंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर मेल, फिमेल काय जे असेल ते निवडायचं आहे. नंतर खाली यायचं CP किंवा SP ऑफिस तुमचं जिल्ह्याचं ठिकाण या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. नंतर खाली बघा तुमचा मोबाईल नंबर ॲज अ युजर नेम, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, तोच तुमचा युजर नेम असेल. पासवर्ड तुमचं नाव @123 असा पासवर्ड टाका, तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा. नंतर खाली एक कॅप्चा आलाय बघा, थर्ड नंबर काय, समजा या ठिकाणी तुम्हाला येईल फर्स्ट नंबर काय, सेकंड काय, कोणताही नंबर या ठिकाणी येऊ शकतो. तो नंबर टाकायचा आणि सेव्ह करायचं. आता तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती तुम्हाला एक ओके करा. ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आता ओ-टी-पी व्यवस्थित टाका. आता तो जो ओ-टी-पी आलाय तो ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. आता मी ओ-टी-पी टाकून व्हेरिफाईड करतो. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा प्रकारे येईल, तर ओके करा. आता युजर नेम आपला मोबाईल नंबर आहे. पासवर्ड आपलं नाव @123 आहे आणि या ठिकाणी कॅप्चा कोड दिलाय. तो कॅप्चा कोड टाकून लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं. म्हणजे आपले अकाउंट या ठिकाणी आता क्रिएट झालेलं आहे. तुमचं सुद्धा अकाउंट क्रिएट झालेलं असेल. आता लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी बघा डाव्या साईडला सर्व्हिस 2 नंबरचा पर्याय दिसतोय. त्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट ही सर्व्हिस तुम्हाला निवडायची. इन्स्ट्रक्शन दिल्यात आणि खाली प्रूफ दिले. एज प्रूफ म्हणून काय देऊ शकता, आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे एन-ओ-सी. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून डाउनलोड करा. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली. तुमचं नाव टाकायचं या ठिकाणी ऑटोमॅटिकली मराठीत येईल आणि जर नाही मराठीत आलं तर मॅन्युअली टाका. आयडेंटिटी कार्ड तुम्ही पॅन कार्ड, इलेक्शन, ड्रायव्हिंग, आधार कार्ड ऑर्डर करून आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. तर मी या ठिकाणी आधार कार्ड ऑर्डर सिलेक्ट करतो, आधार कार्ड टाकतो आणि आयडी नंबर म्हणजेच आधार कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचा. आता ऑटोमॅटिकली मराठीत आलेलं आहे. बेसिक माहिती आता मी फिलअप केलेली आहे. आता याचा ॲड्रेस द्यायचा आपला प्रिव्हियस रेसिडेन्शियल ॲड्रेस. सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची, कुठे राहता वगैरे. बेसिक माहिती हे ॲड्रेस तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं शहर, तालुका वगैरे व्यवस्थित द्यायचं, तुमचं जिल्हा, तुमचं गाव, पिनकोड काय आणि रेसिडेन्शियल सिन्स म्हणून एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुमच्या जन्माचं वर्ष तुम्हाला निवडायचं, म्हणजे कोणत्या वर्षापासून तुम्ही त्या पत्त्यावरती राहत असाल. आता या ठिकाणी हा ॲड्रेस आपला झाला रेसिडेन्शियल. आता प्रिव्हियस ॲड्रेस टाकायचा, मागील निवासी पत्ता टाकायचा. परत पहिल्यासारखीच प्रोसेस करायची. इमारत, स्ट्रेट मार्ग वगैरे काय,
तालुका कोणता आहे, गाव कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परत तशा जसं वरती ॲड्रेस टाकला त्याच फॉर्मॅटमध्ये खाली सुद्धा तुम्हाला तुमचा पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा. व्यवस्थित पत्ता टाका. आता विचारलंय परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड दिलेला ॲड्रेस सेम आहे का? तर सेम ॲज करा. ऑटोमॅटिकली ते निघून जाईल. आता द्यायचं कंपनी नेम किंवा एन-ओ-सी लेटर. आता कशासाठी पाहिजे तुम्हाला? ड्रायव्हरसाठी पाहिजे, भरतीसाठी पाहिजे, पोलीस भरतीसाठी काय, समजा अग्निवीर भरतीसाठी पाहिजे, तर आपल्याला पद काय आहे आपलं? तर अग्निवीर. नंतर कंपनी काय आहे? मग आर्मीसाठी असेल तर आर्मी, महाराष्ट्र पोलीस असेल तर महाराष्ट्र पोलीस किंवा जी कंपनी असेल ती कंपनी. नंतर कुठे तुम्हाला ते सादर करायचं आहे तेथील इथे पत्ता द्यायचा. समजा या ठिकाणी जो काय तुमचा पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. कुठे तुम्हाला सादर करायचं आहे तेथील राज्य कोणतं आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणतं आहे, पिनकोड काय आहे तेथील बेसिक इन्फॉर्मेशन ही तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची. तर बघा, आता समजा आपल्याला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये द्यायचं आहे. समजा तुम्हाला बाहेरच्या राज्यात द्यायचं असेल तर ते राज्य सिलेक्ट करा. जेथे कुठे तुम्हाला हे द्यायचं असेल, तेथील या ठिकाणी तुम्हाला हे इन्फॉर्मेशन फिलअप करायची. आता मी व्यवस्थित इन्फॉर्मेशन टाकून घेतो. खाली यायचंय. खाली आल्यानंतर बघू शकता, तुमचा ॲड्रेस या ठिकाणी लास्ट 10 इयर्स पूर्वीच्या 10 वर्षापूर्वी तुम्ही कुठे राहत होता, ते द्यायचं. मागील 10 वर्षात कुठून राहत होता, कुठपर्यंत, तेथील पिनकोड काय, बेसिक जिथे राहत होता तेथील ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. खाली या व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या शरीरावर, चेहऱ्यावर किंवा तुम्हाला अंगावर काही जन्मखून वगैरे आहे का? तर ते द्यायचं आहे. नंतर खाली बघा, हॅव यू बीन अरेस्ट? तुम्हाला अरेस्ट झाली आहे का? झाली असेल तर काय कारण होतं? तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहात असाल तर होय, नसाल तर नो. एनी क्रिमिनल तुमच्या विरुद्ध काही क्रिमिनल अफेन्स वगैरे चालू आहे का विचारलंय, तर तेथे सुद्धा नो करायचं. नंतर तुम्हाला ओळखत असलेल्या 2 व्यक्तींची नावं, त्यांचा पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. बेसिक माहिती भरून घेतो आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता डिस्ट्रिक्ट तुमचं कोणतं डिस्ट्रिक्ट आहे, तर समजा माझं बुलढाणा जिल्हा. मग लोकल पोलीस स्टेशन तुमचं कोणतं आहे? जे काय पोलीस स्टेशन असेल ते निवडायचं आहे. या कन्सर्टला टिक करायचं आहे. कुठून तुम्ही फॉर्म भरलाय त्या गावचं नाव या ठिकाणी टाका आणि सेव्ह वरती क्लिक करा. तुमचा ॲप्लिकेशन नंबर आता जनरेट झालेला आहे. नंतर बघा, खाली या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. अपलोड फोटोवरती क्लिक करा. त्याच पद्धतीने सिग्नेचर अपलोड. फोटो तुम्हाला 160x200 फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा पिक्सेलमध्ये, जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये 5 ते 20 केबीच्या आतमध्ये अपलोड करा. तर मी या ठिकाणी फोटोग्राफ सिलेक्ट करतो आणि अपलोड पर्यायावरती क्लिक करतो. तर या ठिकाणी बघू शकता तुमचा फोटोग्राफ अपलोड झालेला आहे. सेव्ह फोटोवरती क्लिक करा. आता याच पद्धतीने अपलोड सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे. सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. सिग्नेचर 5 ते 20 केबीच्या दरम्यान 256x64 पिक्सेलमध्ये जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्या. आपला फोटो आणि सिग्नेचर दोन्ही सुद्धा आता अपलोड झालेले आहे. सेव्ह करून घेतो. फोटो सिग्नेचर दोन्ही सुद्धा व्यवस्थित अपलोड केले का चेक करायचे. तुमचेच फोटोग्राफ सिग्नेचर आहेत का आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिले. काय देणार? तर वरती आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट असतील ते सिलेक्ट करा. नंतर यायचं आहे अपलोड डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला पी-डी-एफ अपलोड करायची 75 ते 100 केबीच्या दरम्यान डॉक्युमेंटची आणि नाव कशा पद्धतीने टाकलेत. सर्वप्रथम तुमचे स्कूल टी-सी, आधार कार्ड, रेशन कार्ड, एन-ओ-सी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती लिहायची आणि तीच अपलोड करा आणि सेव्ह पेजेसवरती क्लिक करायचे. आता या ठिकाणी पेज सेव्ह झालेले, फोटोसुद्धा अपलोड झाला आहे, सिग्नेचर अपलोड झाली, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड झाले, चारीसुद्धा. आता या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. सर्व फॉर्म तुमची माहिती चेक करायची. परत नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. आता पेमेंट आलं आहे. प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकतर CSCने करा किंवा पे ऑनलाईनने करा. तर मी या ठिकाणी सजेस्ट करेल CSCपेक्षा तुम्ही पे ऑनलाईनने पेमेंट करा. तेच तुम्हाला योग्य राहील. पे ऑनलाईन सिलेक्ट करा. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करा. ह्या ठिकाणी नेट बँकिंग पर्याय घ्या. पे GOVवरती क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. QR कोड घ्या. QR कोड स्कॅन करून ₹159 पेमेंट तो या ठिकाणी करून टाका.
तर मी या ठिकाणी पेमेंट करून घेतो. आता या ठिकाणी तुमचं पेमेंट या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. आता तुमचं पेमेंट झाल्यानंतर ताबडतोब तुमचं पेमेंट या ठिकाणी दाखवत नाही. आपलं पेमेंट तर झालंय, प्रिंटसुद्धा आली, पण पेमेंट या ठिकाणी चेक केल्यावर दाखवत नाही. तर अशा वेळेस काय करायचं? आता बघा, आपण याचं स्क्रीनशॉट वगैरे तुमच्याजवळ याचा प्रिंट काढून घ्यायची आणि परत लॉग इन करायचं. या ठिकाणी बघा, आपलं पेमेंट करून सुद्धा या ठिकाणी अनपेड दाखवतंय. परत प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक केल्यावर परत पहिल्यासारखीच प्रोसीड येईल आणि दाखवेल की तुमचं पेमेंट या ठिकाणी ऑलरेडी झालेलं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्यामुळे 3 ते 4 तासाचा वेट करायचा आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट ऑटोमॅटिकली अपडेट होईल. आता आपलं या ठिकाणी पेमेंट पेड आलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरलाय. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या पोलिस स्टेशनला नेऊन द्यायचा आहे.